Cancer Healer Center, a new beginning. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा, मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप. महाराष्ट्रात 55 लाख मतदार कसे वाढले? काँग्रेस अध्यक्ष खरगेंचा सवाल. दलित मुस्लिम ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली. अहमदाबादमधील काँग्रेसच्या संमेलनात राहुल गांधींचं वक्तव्य. सूत्रांची माहिती. ट्रम्प सरकारचा चीनला मोठा दणका. अमेरिका चीनच्या वस्तूंवर 104% लादणार कर. चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारकडून अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय. शेअर बाजारात पुन्हा मोठी पडझड. सेन्सेक्स 400 अंकांपेक्षा जास्त घसरला. टॅरिफ धोरणाचा शेअर बाजारावर परिणाम. आरबीआयकडून रेपो रेट 0.25% कमी. रेपो रेट 6.25% वरून 6% घर आणि कारचा हप्ता आता कमी होणार. मुंबईसह परिसरात सीएनजीच्या किमतीत ₹1.5 वाढ. तर पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसमध्येही आजपासून प्रति युनिट ₹1 वाढ. अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा कोकणातील मच्छीमारांना फटका. कोळंबीवर 26% शुल्क भरावं लागणार. कोळंबीसाठी अमेरिका मोठी बाजारपेठ. 26/11चा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला उद्या भारतात आणण्याची शक्यता. राणा सुरुवातीचे काही आठवडे एनआयए कोठडीतच राहणार. अजित डोवाल आणि गृह मंत्रालयाचे प्रतिनिधींची संपूर्ण कारवाईवर देखरेख. मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ आणि धमकी. संदीप देशपांडेंकडूनही धमकी देणाऱ्याला शिवीगाळ. देशपांडेंकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार. गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी. राज्य सरकारच्या दोन्ही अहवालात मंगेशकर रुग्णालयावर ठपका. सूत्रांची माहिती. पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य नको. अजितदादांचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना खडेबोल. तर कोकाटे बैठकीला अर्धा तास उशिरा आल्याने बेशिस्त वागणुकीवरून दादांनी झापलं. सूत्रांची माहिती. कृषी मंत्र्यांनी आता तरी शहाणपणानं वागावं. अजितदादांनी अशा माणसांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं. राजू शेट्टींचा माणिकराव कोकाटेंवर निशाणा. कृष्णाची तुलना उद्धव ठाकरेंसोबत करणं वेडेपणा. बावनकुळेंचं विधान. तर नरेंद्र मोदींना विष्णूचा अवतार म्हटलेलं चालतं का? संजय राऊतांचा बावनकुळेंवर पलटवार. प्रशांत कोरटकरच्या जामिनावर सुनावणी पूर्ण. दुपारी कोल्हापूर न्यायालय निकाल देणार. कोरटकरला जामीन मिळणार की जेलमध्ये मुक्काम वाढणार याकडे लक्ष. नांदेड धाराशिवसह सोलापुरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. आंबाजवारी, फळबाग आणि काढून ठेवलेल्या हळदीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. शेतकरी चिंतेत. Cancer Healer Center, a new beginning.